तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे काही महत्त्वपूर्ण अपडेट शेती संदर्भात। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सर्वात पहिले आज आपण पाहणार आहोत तर बाजार समितीमध्ये हळदीला आजचा भाव काय मिळतोय। तर ही सर्व सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात पहिले आपण काही बाजार समितीचे तुम्हाला मी नाव सांगणार आहे। तर थोडक्यात आपण पाहूया अहमदनगर बाजार समितीचे हे सुद्धा भाव आपण पाहणार आहोत। नाशिक, जळगाव, सोलापूर, अमरावती, सांगली, सोलापूर हे अशा 5 ते 6 बाजार समितीचे बाजारभाव आपण तुमच्यापर्यंत मी पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वात पहिले आपण अहमदनगर या बाजार समितीमध्ये हळदीला काय भाव मिळतोय तर हेच पाहणार आहे प्रति क्विंटल। तर सर्वात पहिले आपण अहमदनगरमध्ये पाहायला गेलं तर 500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि सर्वसाधारण जर पाहायला गेलं तर फक्त 1000 रुपये इतका भाव मिळतोय। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगू इच्छितो की सध्या हे हळदीचं जे मार्केट आहे एक प्रकारचं सर्व डाऊन झालेलं आहे। हळदीला असा असं थोडासुद्धा भाव उरलेला नाही आहे। त्यामुळे जर का कोणी हळद असं विक्रीसाठी नेणार असेल तर त्यांनी हे भाव पाहूनच न्यावेत। तर समोर आपल्याला नाशिकचे सुद्धा भाव पाहायचे आहेत। नाशिकचे जर पाहायला गेलं तर नाशिकमध्ये 700 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। तर जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1200 इतका भाव मिळतोय। तर समोर जळगाव बाजार समितीमध्ये पाहायला गेलं तर 500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। सर्वसाधारण जर पाहायला गेलं तर 800 रुपये इतका भाव मिळतोय। तर समोर आपल्याला सोलापूर बाजार समितीचे भावसुद्धा पाहायचे। सोलापूर बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। तर सांगण्याचा माझा एवढा तात्पर्य आहे की जर तुमची हळद विक्री असेल तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर जरूर तुम्हाला याचा फायदा होईल। जसं की सध्या मार्केट डाऊन आहे, हळदीला तेवढं काही डिमांड राहिलेलं नाही आणि लोकांच्या अजून तर काही हळदी काढण्यासाठी आलेल्या नाहीत। तर लोकांच्या हळदी जे येतील काढायला अजून 2 महिन्याच्या नंतर। तर मला सांगण्याची एवढीच ही आहे की हळदीचं जे मार्केट आहे ते पूर्णपणे डाऊन झालेलं आहे। तर समोर आपल्याला अमरावती बाजार समितीचे भावसुद्धा पाहायचे आहेत। तर अमरावती जर पाहायला गेलं तर 800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। तर समोर आपण सांगली बाजार समितीचे सुद्धा भाव पाहणार आहोत। सांगली बाजार समितीमध्ये 500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जर जास्तीत जास्त पाहायला गेलं तर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय। तर समोर सोलापूर या बाजार समितीमध्ये पाहायला गेलं तर 500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 1000 रुपये इतकाच भाव मिळतोय। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेती अपडेट या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला सर्व पिकांचे जसं की कापूस, हळद, ज्वारी, बाजरी सर्व पिकांचे अपडेट मी या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, जय हिंद। तो नवीन असाच मी व्हिडिओ घेऊन येईल। दुसरा जे व्हिडिओ असेल माझा हे सोयाबीन बाजारभाव या संदर्भात असेल। तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या। मी तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील। धन्यवाद, जय हिंद।